आता किती खोल जायचं किंवा किती समजायचं याच्यात बोलायचं ठरलं तर मला 4 तास केलं पडतात. मी थोडस अजून थोड्याशा याच्यात जाण्याचा प्रयत्न करतो, सिंपल सांगण्याचा प्रयत्न करतो, कमी कालावधीत 10-15 मिनिटात समजून सांगतो. बॅक्टोरिज. बॅक्टोरिज म्हणजे काय? बॅक्टोरिज हे आपल्या जमिनीत लागणारे फायदेकारक जीवाणू. आता हे फायदेकारक जीवाणू म्हणजे काय की हे आपल्या जमिनीमध्ये जे रसायन असतात त्याच्यात आपण नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे जे मुख्य अन्नद्रव्य आपण त्यातलं नत्र, स्फुरद, पालाश म्हणतो. दुसरं अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, त्यानंतर आहे फेरस, मॅग्नीज, झिंक, मॉलिब्डेनम, कॉपर, बोरॉन. हे कोणत्या ना कोणत्या वेगवेगळ्या कणाच्या स्वरूपातून आपल्या जमिनीत पडलेलं आहे किंवा आपण त्याच्यात वरून घर घालत असतो वेगवेगळ्या खताच्या माध्यमातून. पण हे जे आपण देत असतो, आता मी साधं उदाहरण जर द्यायचं ठरलं, नत्राला आपण काय वापरतो? युरिया, अमोनिया, शेणखत, पावसाचं पाणी, हिरवळीचं खत, एवढा सोर्स आहे ना? काही याच्या पलीकडे काही सोर्स आहे नत्राला? आहे का? नाही. आता हे सगळं गोळाबिरी जर केली आणि जमिनीत टाकलं तर याचं पहिलं स्वरूप असतं अमोनिया. काही द्या, हिरवळीचं खत द्या, शेणखत द्या, पावसाचं पाणी द्या, युरिया द्या, अमोनिया, काही द्या, याचं पहिलं स्वरूप असतं अमोनिया. पीक काय खातो? नत्र कोणत्या स्वरूपातून खातं जमिनीतून? आपल्याकडे स्मार्टफोन वापर करा. जमिनीतून नत्र कोणत्या स्वरूपातून घेतलं जातं असा शब्द टाकला की ते स्मार्टफोन सांगतं की जमिनीतून पीक नत्र नायट्रेट स्वरूपातून घेतो. ऐकलंय? ऐकलंय? बरोबर. तर नायट्रेट स्वरूपातून नत्र घेतो. आपण काय घेऊन राहिलो? अमोनिया. आता मी तुम्हाला अजून सिंपल करून सांगतो. दूध आहे, दुधात चमच्यावर विरजण टाकलं तर काय होईल? बरोबर. द्यायला घुसळलं तर लोणी, लोण्याला तापवलं तर तूप. मला पाहिजे तूप. तुम्ही काय म्हणताय? हे घ्या दूध, तूप ऑटोमॅटिक होईल. शक्य आहे का? शक्य आहे का? म्हणजे हे घ्या दूध, तुम्ही 10 लिटर ने 100 लिटर घ्या, तूप ऑटोमॅटिक होईल. शक्य आहे का? नाही. त्याला काय प्रोसेस आहे? त्याला प्रोसेस आहे. चमच्यावर विरजण काय ना, 100 लिटर जर दूध असतं तर चमच्यावर विरजण पाहिजेच. त्याचं दही होईल, द्यायला घुसळलं तर लोणी होईल, लोण्याला तापवलं की तूप होईल. आपण काय करतो आज शेतात? घे युरिया, ऑटोमॅटिक होईल नायट्रेट. घे अमोनिया, ऑटोमॅटिक होईल. घे शेणखत, ऑटोमॅटिक होईल. घे पाणी, ऑटोमॅटिक होईल. शक्य आहे का? पिकाला काय पाहिजे? नायट्रेट. आणि ते नायट्रेट करण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये ते जीवाणू अस्तित्वात असं लागतं ज्याला आपण विरजण म्हणतो. विरजण काय? लॅक्टोबॅसिलस आहे. लॅक्टोबॅसिलस तुमच्या त्या 100 लिटर दुधात जरी टाकलं ना, ते रात्रीतून त्याला घुसळून त्याचं दही तयार करतं, जे आपल्याला शक्य आहे का दही करणं? आपण तसं जर ठेवलं तर दूध नासेल, सडेल, पण दही होईल का? आपल्याला ते चमच्यावर का होईना ते बॅक्टेरिया टाकावं लागतात ना, जीवाणू टाकावं लागतात ना. हेच आपल्या जमिनीमध्ये, ह्या जमिनीमध्ये आपण जे रासायनिक खतं टाकत गेलेलो आहे, ज्यावेळेस आपल्या शेणखतावरची शेती होती त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये हे जीवाणू मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. आज शेणखत आपल्याला आठवतच नाही मी कधी टाकलंय. आणि हे रासायनिक खतं आपण जसं टाकत गेलो तसं हे जीवाणूची संख्या जमिनीतून संपत चालली आहे. एक दिवस असा येईल की त्या जमिनीत निर्जीव म्हणजे काय? ज्याच्यात जीवाणूच नाही. निर्जीव म्हणजे काय? ज्याच्यात जीवाणूच नाही, त्याच्यात तुम्ही काही करा उगवणारच नाही. लक्षात आलं? हे झाड किती व्हायची हो त्याची? 4-5 फूट. भावाला माहित असेल. डोक्याच्या वरती नको जायचं. आतमध्ये माणूस गेला काही दिसत नव्हतं. एवढं जोरात वाढायचं, एवढे बोंड राहायचे, खूप राहायचं. थोडासा युरिया टाकला की चटकन वाढायचं. आणि तेच बियाणं घ्या, तीच जमीन, तेच बाबा, तीच मशागत, सगळ्या गोष्टी तेच. वाढतं का? काय बदल झाला? जमिनीतून जे मिळणारं अन्नद्रव्य आहे, जे आपण युरिया देतोय त्यावेळेस आपण देत होतो 25 किलो, त्यावेळेस आपण देत होतो 10 किलो.
त्या होतं आपण 15 किलो तेवढं जरी दिलं की पीक चटकन मोठं व्हायचं, एकदम स्पीड वाढायचा आणि स्पीड वाढलं की आपल्याला अपेक्षित उत्पादन भेटून जायचं. आज आपण तोच युरिया तेच खत 10 किलोच्या ऐवजी 50 किलो झालंय, कुठे कुठे 100 किलो झालंय. जर तुम्ही डाटा काढला तर आज एकराला 150, 200 किलो पर्यंत खत गेले रासायनिक. पण त्याचा वापर जेवढा होतोय तेवढा उपयोग होतोय का? नाही होत. आज तुम्ही कापसाचं लावा, आज कापूस होतोय 3.5 फुटच, वाढतोय का 5-6 फुटापर्यंत? नाही वाढते. आज 3.5 फुटच होतोय. का होतोय की आपण जे खत देतोय की आपण ज्या जमिनीमध्ये करतोय तिथून हळूहळू आपली जमीन विकास होत चालली, तिथून अन्नद्रव्य आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही. मग हे उपलब्ध करण्यासाठी धन्वंतरीने याच्यावरती खूप चांगला अभ्यास करून विचार करून बॅक टू रिच हे प्रॉडक्ट उत्पादन दिलेलं आहे. मग बॅक टू रिच मधून काय आहे की मग नत्राला रूपांतरित करून देणारा जो घटक आहे म्हणजे जीवाणू ॲझॅटोबॅक्टर आपण त्याच्यातून दिला. तो काय करणार आहे? रूपांतरित करून देणार आहे. म्हणजे अमोनियाचं रूपांतरित नायट्रेट मध्ये करून देणार आहे. मग जे दिलेलं आहे ते त्या पिकाला उपलब्ध करून देणार आहे. तो काय करणार आहे? स्फुरदला विरघळून देणार आहे. जे स्फुरद आपलं फिक्स झालेलं आहे त्याच्यात स्फुरद विरघळणारे जीवाणू दिले. तो काय करणार आहे? पोटॅश मोबिलाइज करून देणार आहे. पोटॅशला एका जागेवर दुसऱ्या जागेवर वहन करून देणारे जीवाणू दिलेले. तो काय करणार आहे? आपल्या जमिनीतल्या झिंकची मोबिलिटी वाढवणार आहे. तो काय करणार आहे? आपल्या जमिनीतून सिलिकॉन वाढवणार आहे. तो काय करणार आहे? आपल्या जमिनीतून सल्फरचं प्रमाण वाढवणार आहे. म्हणजे अशा सगळ्या अन्नद्रव्याचा जर विचार केला तर ह्या सगळ्या अन्नद्रव्यांच्या 8 बॉटल त्याच्याबरोबर दिलेल्या आहेत. या 8 बॉटल मध्ये 8वी बॉटल आपल्याला दिलेली आहे मायक्रोरायझा. मायक्रोरायझा म्हणजे काय? ही बुरशी आहे, पण ही परजीवी जरी असली तर नुकसानकारक नाहीये. ही नुकसानकारक याच्यासाठी नाहीये की ही सपोर्टिव्ह रूट सिस्टीम आहे. म्हणजे काय की जर माझा हात इथपर्यंत जातोय तर मी यांना जर हात लावला आणि यांना म्हटलं हात तुमचा पुढे घ्या आणि तिथून ती वस्तू मला आणून द्या. आता समजा मी यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं ही वस्तू मला आणून द्या, तर त्यांचा हात तिथपर्यंत पोहोचतोय. ते तिथून त्या वस्तू आणून देतील, माझ्या हातात देतील आणि मी माझं काम करेल. असंच ही मायक्रोरायझा तुमच्या मुळीला खोलीतलं अन्नद्रव्य आणून द्यायचं काम करतं त्या मुळीपर्यंत. ते मुळी पानापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. त्याच्या बदल्यात फक्त अन्नद्रव्य त्याला त्या मायक्रोरायझाला खायला मिळतं. त्याच्या बदल्यात थोडासा मोबदला मिळेल, द्यावाच लागेल. आता मी यांना हात लावला ते म्हणतात माझा मोबदला काय, मी फुकट कशाला करू, मला रुपये गाडी द्यावा लागेल ना. तसंच आहे हा, त्याच्या बदल्यात मोबदला थोडं पण अन्न द्यावा लागेल आणि बाकीचं अन्नद्रव्य तुमच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन जाईल. लक्षात आलं? इतकी सुंदर किट तयार केलेली की आपण जे जमीन दिलेलं आहे त्याला 100% जर उपलब्ध करायचं असेल तर बॅक टू रिच न्यूट्री किट तयार करून दिलेली आहे. ही न्यूट्री किट एकरासाठी एक किट आहे. आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडे खूप अडचणी काय हो, कारण खूप असतात ना. न करण्याला कारण खूप असतात, करण्याला कारणच नसतं. म्हणजे कारण अहो माझ्याकडे ड्रिपच नाही, कसं देऊ, त्याला ड्रिपची गरज नाही. माझ्याकडे पाणीच नाही, आमच्याकडे पाणीच नाही, कसं देऊ, पाण्याची गरज नाही, त्याला फवारणी करून द्या. पाऊस पडला ओल असली वरून फवारणी करून द्या. ड्रिप नाहीये तर ड्रेंचिंग करून द्या. किंवा पाटाचं पाणी देणार असेल, पाटाचं पाणी म्हणण्यापेक्षा आपण बारे जे देतो त्या पाण्यातून वरती एक ड्रम ठेवा, थेंब 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 पाणी जाऊ दे त्यातून, तिथपर्यंत काम करेल. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. माती घ्या, त्यात मिसळा, ती माती पूर्ण शेतामध्ये फोकून द्या. जे जे करणं शक्य आहे ते फोकून ते जीवाणू त्याच्या जमिनीत जाऊ द्या. त्याच्यावरती पाणी आलं की ते ऍक्टिव्ह होणार, ते त्याचं काम करणार आहे आणि आपण दिलेलं अन्नद्रव्य त्या पिकाला उपलब्ध करून देणार आहे. इतकं सुंदर प्रॉडक्ट दिलेलं आहे. याच्यातून तुम्ही जे दिलेले खत असतात हे खत तुम्ही 50% कमी करू शकता. हे उपलब्ध करून देणार आहे. जे आतापर्यंत आपण 25 किलो युरिया देत होतो त्यावेळेस 25 किलो देऊन सुद्धा झाड 6 फूट होत होतं. आज 50 ते 100 किलो देऊनही 3.5 फूट राहत आहे. हे आपण झाड वाढवू शकतो. पण युरिया कमी करून, युरिया वाढून नाही. जे युरिया तुमच्या जमिनीला नुकसानकारक ठरतंय, जे आपलं बिघडवण्याचं काम करतंय, जसं दूध जर त्याचं विरजन नाही घातलं तर नासणार आहे, खराब होणार आहे, ते आपल्या कोणाच्या कामात येणार आहे का?
ते आपल्याला फेकून द्यावं लागणार आहे. तसंच आपली जमिनीत हे खतं पडल्यानंतर ती जमीन काय बिघडवणार आहे का सुधारवणार आहे? बिघडवणार आहे. तर हे खतं, रासायनिक खतं जमीन पडल्यानंतर आपली जमीन हळूहळू बिघडत जाणार आहे. त्याला आपल्याला सुधारायचं काम करायचं आहे. म्हणजे ते उपलब्ध जर झाले तर निश्चितच बिघडण्याचं प्रमाण आपण हळूहळू कमी करू शकतो. ठीक आहे, बॅक्टोरिश आलं लक्षात? याचा एकरी द्यायची कशी द्यायचं सर्व मिक्स कशा करायचं? सगळं हे बॅक्टोरियसचे एक एक बॉटल ओपन करायची, चांगलं हलवून घ्यायचं. आता बॅक्टोरियस म्हणजे जीवाणू. याच्यात 1 ml जर राहिला तर किती जीवाणू राहू शकतात मी थोडंसा उदाहरण देतो. याच्या बॉटल वरती लिहिलेलं आहे 1×10⁻11. आता ते काय तुम्हाला समजणार नाही, 10⁻11 दुसरा तिसरा काय माहिती नाही. पण आपण शाळेत एक गोष्ट शिकलोय, 10चा वर्ग म्हटला तर काय होतं? 10×10 म्हणजे किती झाले? 100. म्हणजे एकावरती किती शून्य आले? 2 3 होतील का? नाही. म्हणजे एकावरती 1 शून्य ठेवलं तर 10 होतात आणि एकावरती 2 शून्य ठेवले 100 होते. बरोबर? एकावर समजा 7 शून्य ठेवले तर लाख. बरोबर? आणि एकावर जर 11 शून्य ठेवले तर 1000 कोटी. 1000 कोटी जीवाणू 1 ml मध्ये. आता ती जर बॉटल आपण व्यवस्थित धुवून नाही घेतली तर किती जीवाणू आपल्या बॉटल मध्ये राहणार आहे? 1000 कोटी. किती? 1 ml जर राहिलं 1000 कोटी जीवाणू कुठे राहणार आहे? बॉटल मध्ये राहणार आहे. ते 1000 कोटी जीवाणू काम करणार आहे का? नाही. आता तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्हाला दुकानदार काय सांगणार आहे? आमच्याकडे पण आहे ना जीवाणू. त्यांना ना बाबा तुमची बॉटल दाखवा, त्याच्यावरती लिहिलेलं 1×10⁻⁷, 7वा, 8वा. आता मी म्हटलं 1×10⁻⁷ लिहिलं तर एकावरती 7 शून्य ठेवलं ते किती होणार आहे? 1 लाख, 10 लाख, 10 लाख. आता 10 लाख मोठे की कोटी मोठे? 1000 कोटी मोठे की 10 लाख मोठे? कोटी मोठे. मग माझी जी जीवाणूची संख्या ती किती आहे? जितकी जास्त जीवाणू जाणार तितकी जास्त काम करणार आहे. मग कोणतं घेणं गरजेचं आहे? हॅलो, बॅक्टोरियस, धन्वंतरीचं बॅक्टोरियस घेणं गरजेचं आहे. का तर त्याच्यात जीवाणूची संख्या आपल्या महाराष्ट्रात, भारतात कुठलीच कंपनी देऊ शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात. क्लिअर? कशासाठी द्यायचं आहे? आपण जे खत जमिनीत देतोय, जे खत आपल्या जमिनीत पडलेले त्याला आपल्याला उपलब्ध करून घेण्याचं आहे. ठीक आहे? ते सर्व मिक्स करून द्यायचे का? हो, सर्व मिक्स करून द्यायचं. एक देणं नाही शक्य ना, त्यात मेहनत वाढेल. त्यापेक्षा सर्व एकत्र द्यायचं, मिक्स करून. आणि जर जितक्या लवकर देणार, म्हणजे उगवल्यानंतर 2 पानं आल्यानंतर जर दिलं तर त्याचा परिणाम तुम्हाला शेवटी उत्पादनामध्ये मी आज सांगतो कमीत कमी 15 ते 20% उत्पादन वाढेल. तुमचा बॅक्टोरियसचा खर्च तिथंच निघून जाणार आहे. एकरी 1 किट.